गेल्या काही दिवसात आपल्या समाजात कौटुंबिक नात्यांना काळीमा फासणाऱ्या अशा काही घटना समोर आल्या आहेत, ज्या ऐकून कोणाचाही थरकाप उडेल. काही दिवसांपूर्वी सिया गोयल, सुनीता कुशवाह, सोनम रघुवंशी यांच्या प्रकरणांची देशभरात मोठी चर्चा झाली होती. अशातच आता दक्षिण भारतातून म्हणजेच कर्नाटकमधून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका सुशिक्षित कुटुंबात जिथे पती पत्नी दोघेही डॉक्टर आहेत, तिथे असं काही घडलंय ज्याने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र आणि समाज हादरून गेलाय. धारवाडमध्ये एका भूलतज्ञ डॉक्टरांचा अत्यंत संशयास्पद मृत्यू झाला असून या प्रकरणात त्यांच्याच पत्नीवर गंभीर संशय व्यक्त केला जातोय. ही घटना नेमकी काय आहे हेच आपण या व्हिडिओत पाहू. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. ही मुख्य घटना घडली आहे कर्नाटकातील धारवाड शहरात. येथील एका उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये राहणारे 45 वर्षीय डॉक्टर किरण होन्नावर हे पेशाने भूलतज्ञ होते. अत्यंत शांत आणि सुशिक्षित कुटुंब म्हणून या कुटुंबाची ओळख होती. पण एके दिवशी अचानक डॉक्टर किरण यांच्या कुटुंबाचा त्यांच्याशी संपर्क तुटला. डॉक्टर किरण यांच्या नातेवाईकांनी दिवसभर त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र डॉक्टर किरण किंवा त्यांच्या पत्नी डॉक्टर प्रियंका यांच्याकडून कोणताही योग्य प्रतिसाद मिळत नव्हता. सुरुवातीला प्रियंकाने सासरच्या लोकांना सांगितलं की डॉक्टर आराम करतायत आणि त्यानंतर काही वेळाने तिने सांगितलं की ते बाहेर गेलेत. पत्नीनं वारंवार बदललेल्या या विधानांमुळे नातेवाईकांचा संशय अधिकच वाढला. जेव्हा नातेवाईक संध्याकाळी उशिरा त्यांच्या फ्लॅटवर पोहोचले तेव्हा तिथे जे दृश्य होतं ते अत्यंत भयानक होतं. डॉक्टर किरण हे एका खोलीत गंभीर अवस्थेत मृत पडलेले होते, तर त्यांचा अवघा 8 वर्षांचा निष्पाप मुलगा दुसऱ्या खोलीत गंभीर जखमी अवस्थेत होता. नातेवाईकांनी तातडीने त्या लहान मुलाला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं, जिथे सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठलं, पण या संपूर्ण प्रकरणात सर्वात धक्कादायक आणि संशयास्पद बाब ठरली ती म्हणजे डॉक्टर किरण यांच्या पत्नी नेत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर प्रियंका यांचं वर्तन. प्राथमिक माहितीनुसार जेव्हा ही घटना उघडकीस आली तेव्हा डॉक्टर प्रियंका अत्यंत शांतपणे बेडवर बसून मोबाईल स्क्रोल करत होत्या, म्हणजेच मोबाईल वापरत होत्या. घरात एवढी मोठी घटना घडलेली असताना त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती किंवा दुःख दिसत नव्हतं. या संशयास्पद वर्तनानंतर पोलिसांनी डॉक्टर प्रियंकाला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. हुबळी धारवाडचे पोलीस आयुक्त एन शशिकुमार यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार ही घटना नक्की कोणत्या वेळी घडली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. चौकशी दरम्यान आरोपी पत्नी वारंवार आपली विधानं बदलतीये, ज्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावतोय. डॉक्टर किरण यांच्या कुटुंबियांनी थेट त्यांच्या पत्नीवरच हत्येचा आरोप केलाय. पोलीस सध्या अपार्टमेंटमधील CCTV फुटेज तपासतायत आणि शेजाऱ्यांकडे देखील चौकशी करतायत. कौटुंबिक वाद किंवा आर्थिक कारण यामागे होतं का याचा शोध घेण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंच्या कुटुंबांकडून केला जातोय. सिया गोयल असो, सुनीता कुशवाह असो की आताची प्रियंका होन्नावर, या सर्व घटनांकडे पाहिल्यानंतर एक गंभीर प्रश्न निर्माण होतो की आपल्या समाजात संयम आणि नात्यांमधील आदर इतका का कमी होत चाललाय. राग, अविश्वास किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी स्वतःच्याच रक्ताच्या नात्यांचा बळी देण्यापर्यंत माणसाची मानसिकता कशी काय पोहोचू शकते. कायद्यानुसार या प्रकरणांचा तपास पोलीस करतायत आणि गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा होईलच, परंतु एक समाज म्हणून आपण कुठे चाललोय याचा विचार करण्याची वेळ आली आहे. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? कौटुंबिक नात्यांमध्ये वाढणाऱ्या या गुन्हेगारी मागे नक्की काय कारणं असावीत? तुमचे मत आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन दाबा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. धन्यवाद.